आणि या दहीहंडी उत्सवाचे औचित्य साधून आज मी आमचे जे 111 खेळाडू हे स्पेनवरनं खास मुंबईमध्ये आलेले आहेत दहीहंडीसाठी, मी त्यांना एक विनंती केली होती की कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात ही आपण सिद्धिविनायक महाराजांच्या आशीर्वादाने केली पाहिजे आणि माझी ती विनंती त्यांनी स्वीकारून आज हे सर्व 111 खेळाडी आपल्या या सिद्धिविनायक देवळात आलेले आहेत. मी मंदिराच्या सर्व ट्रस्टीजचे मनापासून आभार व्यक्त करतो, कारण अतिशय चांगलं स्वागत आणि सन्मान आज या ठिकाणी या सर्व आमच्या खेळाडूंचं त्यांनी केलेलं आहे. आणि नक्कीच महाराष्ट्राची जी परंपरा आहे, महाराष्ट्राचं जे संस्कृती आहे, ही संस्कृती पोचवण्याचं काम आज संस्कृती व प्रतिष्ठानच्या माध्यमातून आदरणीय प्रताप सर नाईक साहेब असतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील आणि मी स्वतः करत आहे. उद्या खरं तर फार आकर्षण असतं, काय नेमकं आकर्षण असणार? बघा, उद्या हे स्पेनचे सर्व जे खेळाडी आहेत हे उद्याच्या दिवशी खेळाडू जे आहेत ते येणार आहेत आणि आज त्यांनी या ठिकाणी 5 थराची सलामी म्हणजे 5 एक्के लावून दिलेली आहे. उद्या हेच खेळाडू उद्या 8 थराची सलामी देणार आहेत. आणि नक्कीच बघा, उत्सव आहे, उत्सवामध्ये दरवर्षी काही ना काही नवीन होतच असतं. आज मला अभिमान वाटतो की या प्रो गोविंदाच्या माध्यमातून मुंबईमधले, ठाण्यामधले अनेक असे गोविंदा पथक आहेत ज्यांनी ह्या वर्षी 9 थर म्हणजे ज्यांनी आजपर्यंत 8 थरच लावले होते, अशा अनेक मंडळांनी 9 थराची तयारी केलेली आहे. प्रो गोविंदामध्ये सहभाग घेतलेले 3 संघ असे आहेत ज्यांनी 10 थराची तयारी केलेली आहे. आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की एक वेगळा विश्वविक्रम आमच्या या संस्कृतीच्या मैदानावर उद्या आपल्याला पाहायला मिळेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.